नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले स्वागत आहे पशुधन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर शेतकरी बांधवांनो, आपण आज पाहणार आहोत दुभत्या म्हशीच्या जाती. तर शेतकरी बांधवांनो, भारतामध्ये दूध व्यवसायाची दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांसमोर पडलेला हा प्रश्न असतो की आपण कोणत्या जातीचे म्हैस खरेदी करायची व कोणत्या जातीपासून आपल्याला किती प्रमाणात दूध मिळू शकते. तर शेतकरी बांधवांना आपण ह्या व्हिडिओ ही माहिती पाहणार आहोत. म्हशीच्या जाती व त्यांची काही प्रमुख वैशिष्ट्ये व त्यांच्यापासून आपल्याला किती प्रमाणात दूध हे मिळू शकते. तर शेतकरी बांधवांना आपण ह्या व्हिडिओमध्ये ही माहिती पाहणार आहोत की दुभत्या म्हशीच्या जाती व त्यांचे वैशिष्ट्य. तर पहिली जात आहे शेतकरी मित्रांनो, नागपुरी म्हैस. नागपुरी म्हैस ही नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, यवतमाळ या ठिकाणी आढळते. हिची दूध उत्पादन क्षमता असते 1030 ते 1500 किलो इतकी. या म्हशीचे शिंग हे लांब आकाराचे असतात. काळा रंग व पांढरे चट्टे असतात. हिचा तोंडावरती व शेपटीवरती पांढऱ्या रंगाचे चट्टे असतात. हे काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत नागपुरी म्हशीचे. याच्यानंतरची जात आहे मुर्रा म्हैस. मुर्रा म्हैस ही प्रामुख्याने हरियाणा, पंजाब, दिल्ली या राज्यात आढळते. या म्हशीची दूध उत्पादन क्षमता ही 1560 किलो इतकी असते. तर ही म्हैस दिवसाअखेरीस 8 ते 10 लिटर इतके दूध देऊ शकते. शिवाय ही म्हैस जी काही संकरित मुर्रा म्हैस हिच्यापासून जर निर्मित केलेली असेल ही मुर्रा जातीची म्हैस, तर हिच्या जे काही दूध क्षमता आहे ती दिवसाअखेरीस 8 लिटरपर्यंतची असते. त्याच्यानंतरची म्हैस आहे पंढरपुरी. पंढरपुरी म्हैस ही सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या ठिकाणी आढळते. या म्हशीचे आकारमान हे मध्यम व अतिशय काटक अशा प्रकारचे असते. हिचे जे काही चेहऱ्याची ठेवण आहे हिची निमुळत्या रंगाचा व निमुळता आणि लांब असा चेहरा असतो या म्हशीचा. खांद्यापर्यंत पोहोचणारी अशी लांब शिंगे असतात. हे या म्हशीचे पंढरपुरी म्हशीचे वैशिष्ट्य आहेत. या म्हशीचे एका वेताचे दूध हे 1500 ते 1600 किलो इतक्या प्रमाणात आपल्याला मिळू शकते. त्याच्यानंतरची म्हैस आहे सुरती. सुरती म्हैस ही हिचा शरीर बांधा हा मध्यम स्वरूपाचा असतो. कान लांब असतात. शिंगे हे रुंद असतात, जेणेकरून की कान झाकलेले असतात शिंगांच्या खाली. हिचे जे काही भोवयाचे केस असतात ते पांढऱ्या स्वरूपाचे असतात. डोळे मोठे व शिंगे मध्यम व विळ्याच्या आकाराची असतात. याशिवाय या म्हशीच्या शरीराचा रंग हा भुरा व मानेच्या खाली किंवा मानेच्या वरती ठळक पांढरे आडवे पट्टे असतात. एका वेताचे या म्हशीचे दूध उत्पादन क्षमता आहे 1800 किलो इतकी लिटर. जे काही आपले प्रोटीनचं प्रमाण असते ते ह्या म्हशीच्या दुधामध्ये जास्त प्रमाणात असते. त्याच्यानंतरची म्हैस आहे म्हैसाणा. म्हैसाणा ही जात सुरती व मुर्रा या जातीपासून संकरित केलेली जात आहे. हिचे शरीर वैशिष्ट्ये प्रामुख्याने मुर्रा या जातीशी मिळते जुळते असते. या म्हशीचे एका वेताचे दूध सुमारे 3000 लिटरपर्यंत असते. त्याच्यानंतरची म्हैस आहे जाफराबादी. जाफराबादी ही म्हैस प्रामुख्याने गुजरातमध्ये आढळते. या म्हशीचा रंग काळा आणि पांढरे चट्टे तोंडावर आणि पायावर असतात. हिचे शिंग हे खूप लांब आणि चपट्या आकाराची खाली लोंबलेली असतात. आणि ह्या जाफराबादी म्हशीचे दूध उत्पादन क्षमता असते 1800 किलो इतकी. तर त्याच्यानंतर आहे आपल्याला जी जात पाहायची आहे ती नीली रावी. नीली रावी ही प्रामुख्याने पाकिस्तान आणि अमृतसर आणि पंजाबचा जो काही भाग आहे या भागामध्ये आढळते. या म्हशीच्या कासावर गुलाबी रंगाचे टिपके असतात. ही म्हैस आकाराने मोठी आणि लांब आहे. या म्हशीचे वैशिष्ट्ये पांढरे चट्टे खुणा कपाळावर आणि पायावर आणि शेपटीवर असतात. हिची दूध उत्पादन क्षमता ही 1600 किलो ते 3200 किलो इतकी असते. त्याच्यानंतरची आहे भादावरी. भादावरी ही म्हैस प्रामुख्याने उत्तर प्रदेश या राज्यात आढळते. या म्हशीचे शिंग पूर्णपणे गोलाकार असतात. दूध उत्पादन जगात या म्हशीचा दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक येतो. भादावरी या म्हशीचा जगामध्ये शेतकरी बांधवांनो ही बात आपण लक्षात घेण्याजोगी की
भादावरी या म्हशीचा दूध उत्पादनात जगामध्ये प्रथम क्रमांकावर असणारी जात म्हणजे भादावरी ही जात आहे. या म्हशीचे जे काही शरीराचा रंग आहे तो तांब्या कलरचा असतो आणि दुधातील जे काही प्रोटीनचे प्रमाण असते या म्हशीचे ते 14% असते. तर शेतकरी बांधवांनो, आपण ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की भादावरी या म्हशीचे काही वैशिष्ट्ये आपण पाहिले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधामध्ये जास्ती प्रमाणात प्रोटीनयुक्त असते. त्यामुळे दिवसेंदिवस म्हशीच्या दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आणि प्रोटीन हे म्हशीच्या दुधामध्ये जास्ती प्रमाणात असल्यामुळे लोणी आणि तुपासाठी अधिक मागणी असते म्हशीच्या दुधाची. तर शेतकरी बांधवांनो, अशीच आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि जे काही आपल्या पशुधन वाढीसाठी जे काही उपयुक्त व्हिडिओ असणार ते आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही हे आपले पशुधन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून की आपल्याला नवनवीन अपडेट मिळत राहील. आपल्या पशुधन वाढीसाठी जे काही उपयुक्त असे नवनवीन गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळतील, जेणेकरून की आपल्याला फायदा होईल. तर शेतकरी बांधवांनो, हे चॅनल आपण सबस्क्राईब करावे व आपल्या मित्रांनाही त्याचा उपयोग करून घ्यायला सांगावे, जेणेकरून की त्यांनाही आपला जे काही दुग्ध व्यवसाय आहे त्याच्यात प्रगती करता येईल. तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो.